गादी. लेखक मंदार जोग. हल्ली मी मध्ये मध्ये बेड सोडून खाली झोपतो. म्हणजे त्याचं असं झालं की त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी बेडच्या खाली असलेल्या स्टोरेजमध्ये गुंडाळून ठेवलेली गादी मला दिसली. मी ती बाहेर काढून त्या रात्री ती अंथरून त्या गादीवर झोपलो. मस्त वाटलं. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मग हल्ली अनेकदा तिच्यावर झोपतो. हल्ली शहरातल्या बहुतांश घरात बेड असतात. म्हणजे तयार बिछाना, त्याच्यावर कॉयर, स्पॉन्ज यापासून बनवलेल्या कायमस्वरूपी जाडगाद्या. झोप आली की आडवं व्हायचं आणि जाग आली की उठून जायचं. झोपताना आणि उठल्यावर जीवाला तोशिष नाही. त्यामुळं गादी घालणं आणि काढणं हा प्रकार आता हळूहळू नामशेष होणार हे नक्की. आजही आमच्या मुंबईच्या घरी एक लोखंडी पट्ट्यांनी बनवलेली खाट किंवा कॉट आहे. आजच्या भाषेत सिंगल बेड. आम्ही मुंबईत त्या घरात राहायचो तेव्हा ती खाट आमचा बेड होती, सोफा होती, क्वचित पेपर्स वगैरे ठेवायला सेंटर टेबल होती, माळ्यावर वस्तू ठेवायला आणि काढायला उपयोगी पडणारं स्टूल देखील होती. आणि मी खूप लहान असताना मस्ती करत असल्यामुळं, घरात कोणी मोठं नसताना आईला आंघोळीला जायचं असल्यामुळं मी त्या वेळात काही उपद्व्याप करू नयेत म्हणून मला तिच्या मऊ साडीनं हलकेच बांधून ठेवायला आई त्या कॉटच्या पायाचा वापर करत असे. चाळीतल्या खोल्या म्हणजे फिरता रंगमंच होता. दिवसभर लिव्हिंग रूम असणाऱ्या खोल्या जेवायच्या वेळी डायनिंग रूम बनत, मुलं अभ्यास करताना स्टडी रूम बनत, टी व्ही बघताना थिएटर बनत आणि रात्री झोपताना बेडरूम बनत. मग झोपायच्या आधी त्या कॉटवर एकावर एक रचून ठेवलेल्या गाद्या खाली अंथरणं हे रोजचं काम होतं. बहुतेक वेळा घरातल्या लहान मुलांकडे ते काम असायचं. त्या सर्व गाद्या साध्या कापसाच्या असत. 1-2 वर्षातून कापूस पिंजून घेऊन त्या रिपेअर केल्या जायच्या. कापूस पिंजला की काही दिवस गाद्यांची जाडी दुप्पट व्हायची. त्याच्यावर लोळायला मजा यायची. एकदम आत रुतायला होत असे त्या मऊ गादीत. तर रात्री झोपायच्या आधी गाद्या घालणं हा कार्यक्रमच असायचा. एकट्यानं गादी घालायची असली तर कॉटवरून गादी फोल्ड करून उचलून खाली ठेवायची आणि अंथरायची. दोघं असू तर दोन्ही बाजूला गादी धरून तशीच्या तशी जमिनीवर घालायची. प्रत्येक गादीच्या खाली सतरंजी असायची. गादी अंथरल्यावर प्रत्येक गादीवर चादर घालायची. उशी आणि पांघरून ठेवायचं असा एक मोठा कार्यक्रमच असायचा. त्या गादीवर जी झोप लागायची तशी झोप पंचतारांकित हॉटेलातल्या बेडवर पण नाही लागली मला. अहो, सकाळी उठल्यावर गाद्या काढणं किंवा आवरणं हा महा बोरिंग कार्यक्रम करावा लागायचा. रात्रीच्या कार्यक्रमाच्या उलट क्रिया. पण गाद्या घालणं आणि काढणं हा कार्यक्रम झोपणं या क्रियेइतकाच अंगवळणी पडला होता. शौचाला जाताना टमरेल नेणं जसं अंगवळणी पडलं होतं ना, तसंच. त्यात पाहुणे आले की जास्त गाद्या घालायच्या. मग एक्स्ट्रा उशाना कवर्स घालायची, एक्स्ट्रा पांघरुणं आणि सकाळी एक्स्ट्रा गाद्या काढणं. किंग क्वीन साईज बेड दिमतीला 24 तास हजर असल्यामुळं हल्ली ती सवय मोडली होती. टमरेलची मोडली आहे तशीच. पण आजही इच्छा आहे आपली गादी खांद्यावर टाकून थंडीच्या रात्री गच्चीत जावं, आपली गादी घालावी आणि गच्चीच्या कठड्यावर बसून अर्धा तास मित्रांशी गप्पा मारत आकाशात चांदण्या बघाव्या. अर्ध्या तासानं गादीवर आल्यावर ती थंड गादी आणि त्यातला मऊ कापूस माझं स्वागत करेल. आडवं व्हावं आणि आईच्या साडीची गोधडी डोक्यापर्यंत ओढून गुडुप्प व्हावं. अनेक वर्षांनी मिळणाऱ्या शांत, सुंदर आणि अप्रतिम झोपेसाठी परत एकदा गादी घालावी. लेखक मंदार जोग. वाचन दत्ता सरदेशमुख.